नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? होप सो की तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल. मित्रांनो, आपण बघतो की क्रेडिट कार्डचा वापर खूप जास्त वाढत चाललेला आहे. परंतु जेव्हा आपण क्रेडिट कार्ड युज करतो तेव्हा आपल्याला क्रेडिट कार्ड बद्दल माहित असणं खूप महत्वाचं आहे. ऑलरेडी मी क्रेडिट कार्ड बद्दल एक प्रॉपर व्हिडिओ बनवलेला आहे की क्रेडिट कार्ड काय असतं, क्रेडिट कार्ड कशा पद्धतीने काम करत असतं. आणि दुसरा एक व्हिडिओ बनवलेला आहे की क्रेडिट कार्ड जर आपण युज करू तर त्यावरती आपल्याला कुठली कुठली फीस द्यावी लागते किंवा कुठले कुठले चार्जेस असतात की ते आपल्याला पे करावे लागतात, त्याचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. तर या दोन्ही व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथे जा आणि ते व्हिडिओ नक्की बघा, तेव्हा तुम्हाला कळेल की क्रेडिट कार्ड नेमकं काय असतं आणि क्रेडिट कार्ड कशा पद्धतीने काम करत असतं. परंतु क्रेडिट कार्ड युज करत असताना आपल्याला काही काळजी घेणं महत्वाचं आहे, कारण जर आपण क्रेडिट कार्ड हा कुठेही युज करू तर त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती होऊ शकतो. इन द सेन्स की आपण कर्जामध्ये सुद्धा डुबू शकतो. आपण बघतोय की क्रेडिट कार्ड आपण शॉपिंगसाठी, ऑनलाईन शॉपिंगसाठी युज करतो, कुठे ऑफर दिसले तिथे युज करतो आणि आपण सर्रास क्रेडिट कार्डचा उपयोग करत असतो, कारण क्रेडिट कार्डमध्ये आपल्याला काय काय एका विशिष्ट कालावधीसाठी पैसे वापरण्यासाठी मिळत असतात. परंतु मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे 5 अशा वेगवेगळ्या गोष्टी की ज्या खूप महत्वाच्या असणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच बघायचा, जेणेकरून तुम्हाला कळेल की अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला क्रेडिट कार्ड युज करत असताना नक्कीच टाळायच्या आहेत. सगळ्यात महत्वाची आणि इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मित्रांनो, की जिथेही डिस्काउंट असेल तिथे आपण काय करतो, क्रेडिट कार्डचा युज करत असतो. परंतु क्रेडिट कार्ड जेव्हा आपण युज करतो तर डिस्काउंट बघून युज करतो की इथे एवढा डिस्काउंट मिळतोय, त्या साईटवरती तेवढा डिस्काउंट मिळतोय आणि डिस्काउंट दिसत असल्यामुळे आपण काय करतो, क्रेडिट कार्डची लिमिटची काळजी न करता आपण क्रेडिट कार्ड सर्रास युज करतो. त्यामुळे काय होऊ शकतं, आपण जास्तीत जास्त त्यामध्ये फसू शकतो. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जिथे डिस्काउंट तुम्हाला जास्त असेल तर त्या डिस्काउंटच्या जाळ्यामध्ये तुम्हाला फसायचं नाहीये आणि तुम्हाला प्रॉपरली क्रेडिट कार्ड काय करायचंय, युज करायचं आहे. तर ही एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की जर डिस्काउंट दिसत असेल तर त्या डिस्काउंटच्या जाळ्यात तुम्हाला फसायचं नाही. ही महत्वाची बाब आहे आणि ही महत्वाची गोष्ट तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायची. जेव्हा जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड युज करता तेव्हा ही गोष्ट तुमच्या मनामध्ये असली पाहिजे, तुम्हाला माहित असणं गरजेची आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर केला असेल, कुठल्याही शॉपिंग करण्यासाठी केला असेल, तर ड्यू डेट कधीच चुकवू नका. म्हणजे जर जो बिल असेल किंवा बिलिंग सायकल असेल तर त्या बिलिंग सायकलच्या अगोदरच तुम्हाला काय करायचंय, जी पण अमाऊंट तुम्ही युज केलेली असेल ती अमाऊंट तुम्हाला काय करायचे, पे करायचे. अन्यथा काय होऊ शकतं की तुमच्यावरती कर्ज जास्त होऊ शकतो, तुम्हाला चांगल्या पद्धतीचा इंटरेस्ट लागू शकतो. तर त्यावरती कुठले कुठले इंटरेस्ट लागतात किंवा कुठले कुठले चार्ज असतात, तो व्हिडिओ बघून घ्या, त्यावरती तुम्हाला कळून जाईल. तिसरा महत्वाचा पॉइंट की एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड युज करू नका. कारण काय होतं की आपला क्रेडिट स्कोअरवरती आपल्याला वेगवेगळ्या बँक काय करतात, क्रेडिट कार्ड हे ऑफर करत असतात. परंतु आपल्याला डिसाईड करायचं की आपल्याला किती क्रेडिट कार्ड युज करायचे आहेत. जर आपण एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड युज करू तर आपण काय करणार, ते युज करत जाणार आणि आपण त्यामध्ये फसू पण शकतो. म्हणून यू हॅव टू कीप इन माइंड दॅट ओनली वन क्रेडिट कार्ड हॅज टू बी यूज वेन एव्हर रिक्वायर्ड. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं की एकच क्रेडिट कार्ड तुम्हाला काय करायचंय, युज करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो, की क्रेडिट कार्डचं 100% युटिलायझेशन कधीही करू नका. कारण जर तुम्ही क्रेडिट कार्डचं 100% युटिलायझेशन करत असाल तर हे आपल्यासाठी धोक्याचं असू शकतं. यावरती आपल्याला खूप जास्त इंटरेस्ट लागू शकतो. लेट्स से हॅव वन एक्झाम्पल, की जर तुमच्याकडे एक क्रेडिट कार्ड आहे आणि त्या क्रेडिट कार्डची लिमिट आहे 1,00,000 रुपये आणि 1,00,000 रुपयापैकी जर तुम्ही 30,000 युज करत असाल तर दॅट इज वेल, तिथपर्यंत तुम्हाला ठीक आहे. परंतु जर 30% जास्त जर तुम्ही क्रेडिट कार्ड युज करत असाल तर ते आपल्यासाठी एक धोक्याची घंटी असू शकते किंवा तो आपल्यासाठी एक कर्जाच्या जाळ्यात अडकण्याचा एक मार्ग असू शकतो. म्हणून काय करायचंय, आपल्याला फक्त आणि फक्त 30%च काय करायचंय, क्रेडिट कार्ड युज करायचं आहे. नेक्स्ट आणि व्हेरी इम्पॉर्टंट, की क्रेडिट कार्डने कधीही एटीएम मधून पैसे काढू नका. जर तुम्ही एटीएम मधून पैसे काढत असाल क्रेडिट कार्डचा वापर करून तर त्यावरती तुम्हाला जबरदस्त पद्धतीने इंटरेस्ट लागतो. म्हणून कधीही क्रेडिट कार्ड युज करून आपल्याला काय करायचं नाहीये, एटीएम मधून पैसे काढायचे नाही. तर ह्या होत्या वेगळ्या महत्वाच्या गोष्टी ज्या की आपल्याला क्रेडिट कार्ड युज करत असताना करायच्या नाहीयेत. ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. मित्रांनो, जर तुम्ही क्रेडिट कार्ड युज करत असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करणं खूप महत्वाच्या आहेत. आणि तुम्हाला काय करायचंय की हा जो व्हिडिओ मी बनवलेला आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा, जेणेकरून ते त्यांना फायनान्शियल अवेअरनेस येईल की कशा पद्धतीने आपण क्रेडिट कार्ड युज करू शकतो आणि क्रेडिट कार्ड युज केल्यानंतर आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी ना सामोरे जावं लागू शकतं. तर मित्रांनो, ही होती एक महत्वाची माहिती. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या अशा इन्फॉर्मेशन घेऊन येत असतो. तर मित्रांनो, आपण इथेच थांबूयात. परत भेटूयात एक नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.